एक तर मुख्यमंत्रीमुळे मला जे फेम मिळालं, जे प्रेम मिळालं, मिसेस मुख्यमंत्री, आणि त्याच्यानंतर मी मध्ये बरेच सिनेमे केले, पण समावते आता कुठे आहेत माहिती नाही, एडिट टेबलवर असतील सिनेमे ते. पण त्याच्यानंतर बिग बॉस आणि आफ्टर बिग बॉस खरं तर तो जो मधला वेळ होता तो मुळात माझ्यासाठी स्ट्रगल होता. बँड स्टँडला जायचो, अरे सलमान खान इथे राहतो, सलमान खान राहतो, कोण कधी विचार करणार. एक दिवशी त्याच्या घरात बसून बिर्याणी खातोय आणि त्याला मला अशी कॉम्प्लिमेंट आलेली की त्याच्या आयुष्यातलं तू बेस्ट बड्डेचं गाणं फॉरएव्हर त्याला दिलं, भाईका बड्डे. मला माहितही नाही, म्हणजे आज इंटरव्ह्यू देताना पण मी तुला सांगू शकत नाही की ती एनर्जी कुठून आली होती आणि मी काय केलं. त्यांचा लास्ट एक चाललेला, मी पैसे देत होतो. ही रियालिटी आहे. म्हणजे तुला माहितीये तो जो आहे ना, मी बघते देवीकडे, तो शॉट आमचं घेणं चालू होतं आणि त्यावेळेस ना हितेशचं तिथे प्रेझेंट राहणं फार इम्पॉर्टंट होतं आमच्यासाठी, खास करून माझ्यासाठी, कारण तो इम्पॉर्टंट पार्ट होता की तिचं येणं आणि माझं बघणं. सो ह्या प्रोसेसमध्ये माझं लक्ष आहे बरं का, की हा काय येत नाही, हा काय येत नाही, कट तुम्ही बघते ना, हा बिचारा सगळ्यांना पैसे देत बसलाय. आली आली ती लखाबाई, तिचं माहेर कोकण. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. एव्हा ना तुमच्यापर्यंत आली लखाबाई गाणं पोहोचलं असणार आहे आणि तुम्ही ते एन्जॉय पण केलेलं असणार आहे, पण त्यातल्या कलाकारांची गप्पा मारायची सवड आत्ता मिळाली आहे म्हणून मी आले. कसे आहात सगळे? खूप 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 मस्त आहोत आणि लोकांचा इतका छान रिस्पॉन्स आहे, त्यामुळे तर आम्ही खूपच जास्त खुश आहोत. मला प्रत्येकाकडनं ऐकायचं, कारण गाणं खूप हिट झालंय, त्यामुळे खूप एक्साइटेड आहोत आणि खूप बरं वाटतं की लोकांना चांगलं काम आवडतं. आणि राजा राजाला जो रिस्पॉन्स होता त्याच्यानंतर एक अशी वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी होती की काहीतरी इंटरेस्टिंग करायचं आहे नेक्स्ट, आणि व्हिज्युअली पण तेवढंच इम्पॅक्टफुल करायचं होतं. आणि आली लखाबाई जसं झालंय, जसं लोक त्यावर रिॲक्ट करत आहेत, ते इन्सेन आहे आणि खूप भरभरून प्रेम आणि मेसेजेस येत आहेत, तर ते बघून खरंच खूप चांगलं वाटतंय. आता तुम्ही तर गायलेत. येस, जसा गाणं गाण्याचा एक्सपिरियन्स होता एक सुंदर, वेगवेगळे त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट्स केले होते. तसंच जेव्हा मी व्हिडिओ बघितला गाण्याचा, ते गाण्यामध्ये खूप जास्त एक स्टोरी आहे, डान्स आहे, एक असं पूर्ण म्हणतात ना एक पॅकेज आहे, तसं गाणं झालेलं आहे. आणि मला वाटतं की मी आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांकडून प्रतिक्रिया ऐकल्या त्या खूप म्हणजे खूप सुंदर अशा प्रतिक्रिया आहेत. आणि मला खरंच खूप भाग्यवान समजतो की मी अशा एका कलाकृतीचा एक मला भाग होता आलं. हितेश दादांनी मला गाण्याची संधी दिली, त्याबद्दल थँक्यू दादा. येस, फार अप्रतिम मोर दॅन मी त्याला अपॉर्च्युनिटी दिली, त्याने गाणं गायलं, त्याबद्दल त्याचं धन्यवाद त्याला. बरं, आपल्या प्रत्येक कलाकारांना एकतरी काहीतरी अशी संधी हवी असते जिथे त्याला स्वतःचं, म्हणजे प्रत्येक कलाकृतीत तो 100% देतो, पण खूप कमी वेळा असं होतं की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो. राजा नंतर तुला असं वाटलं का की लोकांचा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच चेंज झाला? कारण अमृता वेगळीच होती त्यामध्ये, खूप वेगळी होती. सो असे अनुभव आले? थँक्यू सो मच, ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे खरं तर. राजाच्या आधी मी जशी काही कामं केली, किंवा एक तर मुख्यमंत्रीमुळे मला जे फेम मिळालं, जे प्रेम मिळालं, मिसेस मुख्यमंत्री, आणि त्याच्यानंतर मी मध्ये बरेच सिनेमे केले, पण समावते आता कुठे आहेत माहिती नाही, एडिट टेबलवर असतील सिनेमे ते. पण त्याच्यानंतर बिग बॉस आणि आफ्टर बिग बॉस खरं तर तो जो मधला वेळ होता तो मुळात माझ्यासाठी स्ट्रगल होता, कारण मला एक चांगलं काम करण्याची फार गरज होती. कारण जी काही कामं माझ्या वाट्याला येत होती त्यात स्वतःला प्रूव्ह करण्यासारखं काही एकही काम नव्हतं. आणि राजा म्हणतो ना, एक मिरॅकल झालं आणि आमचं मध्यंतरी बोलणं झालं, आणि राजा हे गाणं जेव्हा हितेशकडे मी मागणी केली की मला एक असं एखादं गाणं दे ज्याच्यात मी हिरो आहे बाबा, मला करता येईल सगळं, आणि मला तो सगळा राग नाही म्हणता येणार, ती कॅरेक्टरची रिक्वायरमेंट होती म्हणून ते कॅरेक्टर मी प्ले केलंय. पण जे मी परफॉर्म केलंय ते मी फाडून, मी जराही विचार केला नव्हता की मला काय लागतंय, दगडं घुसतायत का वगैरे, असं काहीही विचार न करता मी राजा केलं. आणि जेव्हा मी फायनल गाणं बघितलं, लोकांच्या रिॲक्शन, जेव्हा मी काम करते
ते माझं फायनल होईपर्यंत मी मध्ये कधीच बघत नाही आणि मला ते आवडतही नाही. मग मला तुम्ही व्यवस्थित मग त्याला बॅकग्राऊंड देऊन मग प्रॉपर त्याला एडिट करून मग तुम्ही दाखवा, मग मला येईल मज्जा बघायला. सो ते गाणं आणि त्याच्यानंतरच्या लोकांच्या रिॲक्शन, मग त्या इंडस्ट्रीतून बऱ्याच दिग्गज लोकांच्या रिॲक्शन अशा होत्या की अमृता तू खूप आत्तापर्यंतचं बेस्ट काम तू चूज केलंस. राजा राजा प्रेम मिळालं, आता परत एकदा आली लखाबाई हे काम. म्हणजे आपण म्हणतो ना, तू म्हणालीस की एका कलाकाराला जर अशी कामं मिळत राहिली आणि माझ्या ते काय एक्स फॅक्टर आहे जो माझ्या मते हितेशने तो ओळखला आणि राजा राजा आणि आता आली लखाबाई या दोन्ही माध्यमातून मला ते करता आलं. त्यामुळे मी खूप लकी समजते मुळात स्वतःला की एका ॲक्टरला ह्यापेक्षा अजून काय पाहिजे. की आली लखाबाईमध्ये माझा शेवटचा परफॉर्मन्स मला बिलीव्ह होत नाही की हे कसं काय झालं माझ्याकडून, ते दैवी कसं घडलं तो परफॉर्मन्स एंडचा. ते बरं ते ॲक्टर मी परफॉर्म करते किंवा मी कोरिओग्राफ करून दिलं आणि मग मी परफॉर्म करते असं पण नाही वाटलं पाहिजे. ते कम्प्लीट असं वाटलं पाहिजे की तिच्या अंगात जे मध्ये देवी येण्याचा पार्ट आहे गाण्यामध्ये, त्यानंतर माझ्या अंगात येतं आणि मग मी कशी परफॉर्म करते, ते चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. तो ॲक्टर म्हणून म्हण किंवा माणूस म्हणून सुद्धा मी तो अनुभव कधी घेतलाच नाही आहे माझ्या आयुष्यात. सो खूप खूप ह्या प्रोजेक्टचा भाग होता आला यासाठी मी खूप थँक्यू म्हणेन नितेशला यासाठी. आपण नेहमी ऑन सेट किंवा बिहाइंड द सीन काय गमती जमती घडतात याबद्दल बोलत असतो, पण एक गाणं असतं जे ऑन सेट प्ले होतं, जे व्हिडिओमध्ये सगळे बघतात, आणि एक गाणं असतं जे स्टुडिओमध्ये घडतं, तिथे बऱ्याचशा गोष्टी घडतात. सो तुम्ही दोघं जण म्हणजे तुमची जोडगोळी जमून आली आहे, हितेश सर आणि सौरभ सर, आणि त्याचं हे एक छान फलित आहे असं मी म्हणेन. तर स्टुडिओ मधलं असं काहीतरी जे हे गाण्याचं नाव आल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहणार आहे, चेरिश करावं असं वाटणार असं कुठलं आहे? कधी कधी तुम्ही कंपोज करत असता, कधी कधी काहीतरी बदल करत असता, तर त्यातलं एखादं आम्हाला ऐकायला आवडेल. मला एक गोष्ट वाटते की जेव्हा पूर्ण गाणं जेव्हा मी केलं होतं ना, हा. जो पहिला दुसरा ड्राफ्ट असेल, तर मी हिला नेहमी सांगायचो गाणं कमी पडतंय. म्हणजे जसं आपण स्टोरी इमॅजिन केलेली की ती देवी रेड्यावरून येणार आणि मग तो रेडा असं हवेतनं जम्प करणार आणि ती आग असेल, ते सगळं असेल, तर त्याला ना एक देवीचं आगमन जेव्हा होतं तेव्हा ते एक तो एक पार्ट कमी पडतो आपल्याला नेहमी. तर त्यानंतर पण आपण खूप खूप वेळ घेतला आणि मला वाटतं शूटच्या अगोदरच मी तो चंक गाडीत आम्ही पुण्याला जात होतो आणि आम्ही गाडीत तो कंपोज केला, जो पार्ट जो देवीवर येतोय तो गाडीत जाता जाता कंपोज केला आणि मग पुण्याला जाऊन मग त्याने दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी रेकॉर्ड केलं आणि मग पाठवलं. तर तशी एक ते जे चांगलं घडणं असतं ना, जर देवी असेल तर ते होणारच होणार, तुमच्याकडनं घडवून घेणार ते. बरं, लखाबाई बद्दल बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल, पण काही लोक असतील ज्याच्यासाठी नवीन असेल या देवीचं, कारण आपल्याकडे इतक्या देवी आहेत, हो. इतके प्रकार, आपण समृद्ध आहोत या बाबतीत आपला धर्म. त्यामुळे लखाबाई तुमच्यापर्यंत कशी पोहोचली किंवा तुमच्याकडे होतं हे, आणि म्हणून तिच्यावर, कारण की आपल्याला तुळजाबाई, अंबाबाई सगळं माहितीये, पण लखाबाई पहिल्यांदा ऐकलंय, तर तुम्ही त्याविषयी सांगू शकाल आणि का? याची एक विशेष कॉम्प्लिमेंट अशी होती आम्हाला, कमेंट अशी होती, वरखेडवरूनच आम्हाला फोन आलं आणि जे राजू मंडलिक ज्यांनी लखाबाईवर खूप गाणी केली राजवत, आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही लखाबाईला वरखेडपर्यंत घेऊन गेलो आणि तुम्ही आता जगापर्यंत घेऊन जाताय. ही सगळ्यात मोठी कमेंट होती माझ्यासाठी आणि कॉम्प्लिमेंट होती. आणि मला असं वाटतं जेव्हा मी तिचं वर्णन ऐकलं की ती रेड्यावर येते, तिला तिच्याकडे कोरडा असतो, तिचं राग आणि तिचं ते सगळं अग्रेशन, आणि मला असं वाटलं की ती आणि ते काय भूतांची देवी असं सगळं तिचं वर्णन आहे. आणि मग म्हटलं काय ती इतकी दैवी आहे, तिच्या गळ्यात ती लिंबाची माळ असते, कवड्याची माळ आहे, आणि ते सगळं वर्णन बघून मी खूप फॅसिनेट झालो. म्हटलं ह्याला एक फेरी टेल सारखं आपण काहीतरी वर्ल्ड बनवू शकतो, एक स्टोरी बनवू शकतो जिथे लहान मुलं पण ती स्टोरी बघतील. आणि ऍक्च्युली हे गाणं बघताना लहान मुलं खूप जास्त त्या गाण्याला अट्रॅक्ट होतात आणि कनेक्ट होतात. बरं, आपण नेहमी म्हणतो की स्त्रीमध्ये शक्तीचा अंश असतो, फक्त त्याची जाणीव व्हावी लागते. आयुष्यात कधीतरी असा क्षण येतो जेव्हा आपल्याला नकळत ती जाणीव होते. तुला असं कधी झालं? म्हणजे कधीतरी आपण खूप भयंकर रिॲक्ट करतो आणि खूप धाडसी काहीतरी वागून जातो आणि सगळं संपल्यानंतर, सगळं ओसरलं, आपल्याला जाणवतं की मी कसं केलं. तर तसं तुझ्या आयुष्यातला एखादा क्षण आहे जिथे तुला या शक्तीची तुझ्यात अंशरूपी असलेली जाणीव कधीतरी झाली आहे? हे बघ, दैवी शक्ती म्हण किंवा ह्याच्यावर माझा खरंच खूप बिलीव्ह मी करते ह्या गोष्टीला. कारण माझ्या घरात जी देवी आहे ती आमची सौंदतीची यल्लम्मा रेणुका देवी. सो
स्थान तिचं घरात आमचं स्थान आहे ऑलरेडी. त्यामुळे ना दैवी वातावरण मुळात आहे घरात. आणि मी म्हणेन ना, माझं या इंडस्ट्रीमध्ये येणं, मी जी काही कामं करेन, हे माझ्यासाठी खूप मिरॅकल आहे. कारण मी एक प्रोजेक्ट केला की ते लोकांपर्यंत पोहोचतं. मी एक कुठलंही म्हणजे काहीही करू दे, ते आपसूक लोकांपर्यंत पोहोचतं आणि लोक रिॲक्ट करतात त्याबद्दल की म्हणजे ही कोण आहे, किंवा ही काही काही जणांना जर माहीत नसेल तर मी पोहोचते त्यांच्यापर्यंत. सो हे खूप दैवी आहे माझ्या बाबतीत. म्हणजे मी मुख्यमंत्री करणं, मिसेस मुख्यमंत्री ही माझी पहिली मालिका. पण ही पहिली मालिका लोकांना असं वाटलं की तू काहीतरी खूप करून आली असशील, किंवा तू खूप थिएटर किंवा खूप ऑडिशन्स दिल्या असतील. तर नाही, मी असं काही नाही केलं. मी एक सिनेमा केला, तोही मी असा कोणा थ्रू मिळाला आणि तो त्यातही मी काम केलं. त्याच्यानंतर मग ही मालिका मिळणं. सो हा चमत्कार आहे माझ्या बाबतीत की मी एक कुठलंही काम केलं की ते हिट होतं. आणि माझ्या मते मी खूप झोकून देऊन करते काम. ही माझी मुळात हा एक प्लस पॉईंट आहे. आणि हे माझ्याबद्दल मला खरंच स्वतःबद्दल आज बोलेन की हो, मी खरंच कुठलाही विचार न करता मी झोकून देऊन काम करते. त्यामुळे ही एक गोष्ट माझ्यातली खूप चांगली आहे की मी जराही विचार नाही करत की मी कशी दिसतीये, मी लुकचा विचार नाही करत. ज्या कॅरेक्टरची रिक्वायरमेंट आहे, म्हणजे लक्ष्मी हे कॅरेक्टर म्हण किंवा आधीचं राजामधलं कॅरेक्टर म्हण राणीचं, सो ही दोन्ही डिफरंट कॅरेक्टर्स आहेत. जेव्हा माझ्यापर्यंत ते पोहोचलं तेव्हा एकतर मी तिथे मोल्ड होतीये का हा मुळात ऍक्टर म्हणून खूप प्रश्न आहे. त्यामुळे मी आता जे फायनल कट बघते तेव्हा लक्षात येते की यार हो, मी हे केलं, मी अचीव्ह केलंय आता. आणि ही दैवी शक्तीच आहे. आणि माझ्या अंगातली जी काय ताकद आहे, तर मी मुळातच खूप एनर्जेटिक आहे. माझ्यात भयंकर एनर्जी असते. सो हे आहे माझ्यासोबत, हे घडतंच प्रत्येक वेळी. बरं, यात फक्त गाणं नाहीये, एक गोष्ट मांडली गेली आहे. तर सुरुवातच अशी होते की गाणं नेहमी आपण बघतो ना की एरवी बाकी गाणी गाण्यांपासून, म्युझिक पासून सुरू होतात, पण तुमचं डायलॉग्स पासून वगैरे सुरुवात आहे. हे खूप युनिक आहे. आणि त्यात नवसाचा उल्लेख कुठेतरी झालाय. तर मला तुम्हाला तिघांना विचारायचं आहे की नॉट नेसेसरी नवस असं आयुष्यात, पण आपण मॅनिफेस्ट करतो काहीतरी की मला हवंय, हे मिळवायचं, आणि ते मिळतं. किंवा आपण देवाकडे मनापासून मागतो की हे होऊ दे बाबा, हे कारणी लागू दे, आणि ते लागतं. तर तसं तुमच्या आयुष्यातली एखादी कुठली गोष्ट आहे की जी कधी कधी नवस करून मिळाली, कधी नवस न करता मिळाली, किंवा मग मागितली आणि मिळाली, किंवा मॅनिफेस्ट केलं आणि मिळाली? जे आता हितेश आता बाजूला बसलाय म्हणून नाही, पण माझी एक लिस्ट होती की या कंपोजर्स बरोबर मला काम करायची इच्छा आहे. तर हितेश दादाचे गाणे आधीपासून मी ऐकलेले, खूप म्हणजे फॅन आहे मी त्याच्या गाण्याचा. तर तसंच मला वाटतं की मी एक 2-3 वर्षांपूर्वी दादाचं एक गाणं ऐकलेलं आणि खूप आवडलेलं मला गाणं. मग त्याच्यानंतर मी डिरेक्टली लगेच इंस्टाग्रामवरती दादाला मेसेज केला की दादा, मी गायक आहे आणि तुझं काम खूप आवडलेलं आहे, मला तुझ्या सोबत काम करायची खूप इच्छा आहे. तर विशेष म्हणजे दादानी पण मला तेव्हा रिप्लाय दिला की अरे, मी गाणं तुझं ऐकलं आहे, आपण नक्की भविष्यामध्ये काम करूयात. तर मला असं वाटतं की हे एका प्रकारे माझं एक विश लिस्ट असते, ती तशी पूर्ण झाली माझी. आणि पूर्ण झाली, आणि मला असं नाही की मी तृप्त झालो आहे त्याच्यातून, मला अजून खूप कामं करायची आहेत. आणि अशा कंपोजर्स बरोबर मला वाटतं की माझ्यासारख्याच अजून जे सिंगर्स आहेत, जे काहीतरी करू पाहत आहेत, त्या प्रत्येकाची अशी इच्छा असणार आहे की दादासारखे एक सुंदर कंपोजर जे काहीतरी म्युझिकमध्ये वेगळं करू पाहत आहेत, अशा कंपोजर बरोबर काम करण्याची इच्छा प्रत्येकाची असेल. आणि मी खरंच भाग्यवान समजतो, मला त्याच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. येस. तुमचं असं काय आहे? माझं ऍक्च्युली खूप युनिक आहे, तू म्हणशील खूपच दैवी आहे. म्हणजे माझं बॅकग्राऊंड वेगळं होतं. वेर आय कम फ्रॉम, व्हेरी पुअर फॅमिली, आणि असं सगळं असताना मॅनिफेस्ट जर तू म्हणशील तर मी असं मॅनिफेस्ट केलेलं एकदा. A.R. रहमानचं बॉम्बे जेव्हा अल्बम आलेलं कॅसेटमध्ये ऐकलेलं की यार, हा कोण माणूस आहे की ज्याने बॉम्बे आणि तुला सांगतो तो किस्सा शॉर्टमध्ये. त्याचं ते बॉम्बे आणि रोजाची गाणी ऐकायला मी एक सॅन्टाक्रूज स्टेशनच्या बाहेर एका कॅसेटच्या दुकानात कामाला लागलो. आणि पगार वगैरे काही नको सांगितलं, मला फक्त A.R. रहमानची गाणी ऐकायला ते कॅसेट भरायचं काम होतं. आणि ते ऐकत बसायचं दिवसभर, त्या कॅसेट त्याच्यात रिवाइंड करून करून, रोजा बॉम्बे. आणि हीच स्टोरी मी A.R. रहमानला फ्लाईटमध्ये बसून त्याच्या बाजूला बसून सांगत होतो वेन आय स्टार्टेड वर्किंग विथ A.R. रहमान. हो, सो देन आय वर्क विथ हिम अ लॉट. मग माझं कसं आहे, लहानपणी आपण DDLJ बघितलं, अरे यार ही खूप
कोण लोक आहेत यार, हे अशी फिल्म बनवत आहेत, मला पण काम करायचं आहे. आणि मग मी आफ्टर फ्यू इयर्स सडनली इशकजादे करतोय आदी चोप्रा बरोबर. पण या गाण्याच्या बाबतीत पण हितेशने खूप बेनिफिट जो करत होता ना, ते प्रत्येक गोष्ट माझ्या मते हितेशची कम्प्लीट होत होती. फॉर एक्झाम्पल आमच्या देवीचा जो लुक होता तो क्रिएट करणंच मुळात खूप डिफिकल्ट होतं, कारण तिला कम्प्लीट ह्याने पहिल्यांदा सांगितलं की तिला कम्प्लीट रेड मेकअप करायचा आपल्याला. म्हणलं रेड कुठून करायचं, म्हणलं कसं पॉसिबल आहे. बरं, आपली टीम आपण आता जॉईन, म्हणजे जे कोणी येत आहेत आपण त्यांना नवीन घेतोय, किंवा कोण कसं काम करेल, कोण काय पद्धतीने काम करू शकतं हे माहित नव्हतं. पण त्याचं म्हणणं होतं की नाही, मला ही अशी हवी आहे देवीचं लुक. मी आदल्या रात्री, आमचं भागवत म्हणून मेकअप आर्टिस्ट आहे, आदल्या रात्री दुसऱ्या दिवशी शूट आहे, मी पुण्यातून त्याला अरेंज करून त्याला सांगून त्याने नेक्स्ट डे जे देवीचं लुक क्रिएट केला. म्हणजे तिच्या मुकुटापासून जे मुकुट त्याला ते हवंय तर ते त्याला तेच मिळालं. म्हणजे हे काय दैवी त्याच्या बाबतीत आहे मला माहिती नाही. म्हणजे तो जे आता काही सांगतोय ते मला आता रिलेट होतंय या प्रोजेक्टच्या माध्यमातून. मला लक्षात येतंय की तो जे मॅनिफेस्ट करतो ते माझ्या मते खरंच होतं. तथाच तू Yes. म्हणतोय कोणीतरी कोणीतरी आहे तथाच तू. म्हणजे आपण नेहमी बँड स्टँडला जायचो, अरे सलमान खान इथे राहतो, सलमान खान राहतो, कोण कधी विचार करणार. एक दिवशी त्याच्या घरात बसून बिर्याणी खातोय आणि त्याला मला अशी कॉम्प्लिमेंट आलेली की त्याच्या आयुष्यातलं तू बेस्ट बर्थडेचं गाणं फॉर एव्हर त्याला दिलं, भाई का बर्थडे. आईका बर्थडे. त्याचा जोपर्यंत तो, आता तर तो कायमचा झालाय, सलमान खान सुपरस्टार तर कायमचाच आहे ना. जोपर्यंत त्याचा बर्थडे येणार तो तेव्हा तेव्हा ते गाणं लागणार, किंवा कोणाचाही बर्थडे असतो तेव्हा ते गाणं नेहमीच लागत असतं, नेहमी व्हायरल असतं गाणं. तर तसं चालतं माझं मॅनिफेस्ट. बरं, गाणं जसं दैवी आहे तसं तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी पण दैवी आहेत. मी जेव्हा व्हिडिओ पाहिला त्यावेळेला मला त्यात ती अमृता वाटलीच नाही, कोणीतरी वेगळीच होती खरंच. आणि जेव्हा अंगात येतं तेव्हा हे, म्हणजे माझा पर्सनल हो. एक्सपिरियन्स आहे त्यामुळे मला माहितीये की हे तू किती अरे बापरे, ऍप केलं. झालंय. तर तुमचं बॉडीवरचा कंट्रोल हवा असतो, किंवा हो. नसतोच तो हो. मुळात, किंवा तुम्ही खूप वेळ खूप एनर्जी मध्ये असता तर ते इतकं गोल फिरल्यानंतर Body जेव्हा surrender झालेली असते. एक्झॅक्टली, आणि ते जेव्हा संपतं, ते ओसरतं, त्यानंतर तुम्हाला प्रचंड बॉडी एक होतं हो. किंवा जड वाटतं, मान लचकलेली असते. तर तुला ते परफॉर्म केल्यानंतर काय झालं, म्हणजे खरं करतात त्यांना तर होतच होतं. त्रास, पण तुझ्या बाबतीत काय अनुभव? मी- खूप एनर्जी, खूप फोर्स लागला गं. खूप फोर्स लागला. एक तर जिथे शूट होतं, जिथे शूट झालं तो शेवटचा पार्ट, तोच खूप डिफिकल्ट होता शूट करणं. म्हणजे हितेश नेहमी म्हणतो की असं काही फॅसिलिटी नव्हती की अमृता धोंगडे नाचतीये म्हणून साफ करा, असं काही नव्हतं. म्हणजे आपण जसं आहे, ज्या सिच्युएशन मध्ये आपण आहोत तिथे आपण शूट केलेलं. आणि एक्सपिरियन्स वाईज म्हणशील ना तर जे वरखेडचे जे ओरिजिनल पोतराज आहेत त्यांच्यासोबत माझं बोलणं करून दिलेलं आहे हितेशने, की जर तुला काही एक्सपिरियन्स त्यांचा हवा असेल किंवा काही व्हिडिओज ते मला पाठवत होते. पण तू म्हणालीस तसं की जोपर्यंत आपण स्वतः अनुभव घेत नाही, तू कितीही व्हिडिओज बघ, तू किती त्यांच्यात जाऊन तू अनुभव प्रत्यक्षात अनुभव घेतल्याशिवाय मुळात ते समजत नाही. आणि मला माहितही नाही, म्हणजे आज इंटरव्ह्यू देताना पण मी तुला सांगू शकत नाही की ती एनर्जी कुठून आली होती आणि मी काय केलं. सो मी एक किस्सा सांगते तुला. जो मी परफॉर्म केलं ना, तर एकतर अर्धा वेळ माझ्या डोक्यात असं होतं की मला ना एक मार्क दिलेला, त्या मार्कवर उभं राहायचं आणि ऍक्शन म्हटले की त्या मार्कप्रमाणेच यायचं, त्या मार्क तो सोडायचाच नाही, ते फिक्स्ड मार्क असायचं. मग मी काहीतरी रिहर्सल, आता आपल्या टेक्निकल रिहर्सल, हे रिहर्सलच्या नादात ना माझा मार्क नेहमी हलायचा, म्हणजे मार्क कुठेतरी जायचा का काय व्हायचं मला माहिती नाही. मी परत दुसरीकडे जाऊन थांबायचे आणि परत विसरायचे की नाही तो मार्क आहे, तो मार्क आहे. मला कित्येक वेळा प्रत्येक टेकला सगळ्यांनी मला इथे आणून ठेवलंय. सो मी झोकून दिलं होतं, मी विचारच नाही केला की आपण परफॉर्म करतोय. मी ते जर माझ्या आलं प्रत्यक्षात अंगात आणि आल्यानंतर कसं परफॉर्म करू शकतो एवढंच माझा फोकस होता आणि मी तेच केलं माझ्या मते. ते कमाल टर्न. थँक्यू सो मच. म्हणजे ह्याचं ब्रीफच मला असं होतं, हितेशचं म्हणणं होतं की तू कोरिओग्राफ केलं एक तर मुळात तसं परफॉर्म करू नकोस, की कोरिओग्राफी वाटलीच नाही पाहिजे. म्हणजे वेड्यात सारखं नाच, मी एक्सप्रेशन माझे बघशील एंडचे अंगात आलेलं प्रकार, तो सगळा ते दैवी वाटलं पाहिजे एवढंच त्याचं म्हणणं होतं. डोळे आई शपथ. ते एक डोळे वगैरे भयंकर. भयंकर होतं. येस. बरं, आता जाता जाता शेवटचं, आपण फर्स्ट टेक बद्दल नेहमी बोलतो की तो किती स्पेशल असतो काय, पण मला वाटतं की लास्ट टेक पण खूप स्पेशल असतो, कारण की त्या वेळेला सगळं तो एक प्रवास संपतो आणि आपण आटोपतो सगळं आणि जीव भांड्यात पडतो. सो या चित्रीकरणाचा लास्ट टेक कसा होता आणि त्या वेळेचं काय? लास्ट टेकला मी पैसे देत होतो सगळ्यांचे.
त्यांचा लास्ट एक चाललेला मी पैसे देत होतो. ही रियालिटी आहे. म्हणजे तुला माहितीये तो जो आहे ना मी बघते देवीकडे, तो शॉट आमचं घेणं चालू होतं आणि त्यावेळेस ना हितेशचं तिथे प्रेझेंट राहणं फार इम्पॉर्टंट होतं आमच्यासाठी, खास करून माझ्यासाठी. कारण तो इम्पॉर्टंट पार्ट होता की तिचं येणं आणि माझं बघणं. सो ह्या प्रोसेसमध्ये माझं लक्ष आहे बरं का, की हा काय येत नाही, हा काय येत नाही. कट तुम्ही बघते ना, हा बिचारा सगळ्यांना पैसे देत बसलाय, सगळे असे समोर थांबलेत आणि पहाटे आमचं शूट संपलेलं. सो असं आहे. म्हणजे काय सांगू आता तुला मी, असं खरंच हा खरा टेक, हा खरा टेक होता, एंडचा टेक. पण हा जेव्हा गाणं कम्प्लीट झालं युट्यूबवर, जेव्हा ते रिलीज झालं ना, तेव्हा खरंच वाटलं की आपल्यातलं एक असं काहीतरी जे देणं होतं ना ते दिलंय आणि आता संपलंय. ही एक स्टोरी संपली आता फ्रॉम अस. एक सॅटिस्फॅक्शन होतं. बरं, कुठलं तरी गोष्ट संपते तेव्हा नवीन काहीतरी नेहमी जन्माला येतं, कारण शेवटी सुरुवात असते कुठली तरी. त्यामुळे आय होप की राजा नंतर आता लखाबाई आणि नक्कीच काही कुठल्या तरी छान गोष्टीची सुरुवात होणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. मजा आली खरंच. तुम्ही प्रेक्षकांना एकदा अपील करा, कारण डोक्यावर तर घेतलंय गाणं, पण Yes. तरी हो. सुद्धा प्लीज हे गाणं बघा युट्यूबवर आणि ते मोठ्या स्क्रीनवर बघा आणि स्पीकर एकदम असे लाऊड करून ऐका. खूप मजा येणार आहे. खूप चांगलं भारी मिक्स झालंय गाणं. सगळं लाईव्ह रेकॉर्ड केलेलं आहे. खूप छान गायलेलं आहे. खूप छान परफॉर्म केलेलं आहे. अशी खूप तुम्हाला अशी एक असं वेगळं एक्सपिरियन्स मिळेल जेव्हा ती देवी येते. प्लीज बघा आणि प्लीज आम्हाला कमेंट करून कळवा तुम्हाला कसं वाटलं ते गाणं. आणि जमल्यास एखादी रील पण करा. बरं, एक गाणं जाता जाता व्हायला पाहिजे, म्हणजे एक ओळ तरी व्हायला पाहिजे. कुठलं गाणं? End वालं. मला जे आवडेल. ओके. विष्णू देवाला सांगतो गारान, लखाबाई अग्नीच घर. आली आली ती लखाबाई, आली आली ती लखाबाई, तीच माहेर कोकण. वा. थँक्यू.